गोदावरी संवर्धनाची संपूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारची असून देखील राज्य सरकार यामध्ये उदासीनता दाखवते असे आरोप आता केले जात आहेत। राज्य सरकारला गोदावरी संवर्धनात रस आहे का अशा कडक शब्दात आज उच्च न्यायालयाने राज्य शासनाला चांगलेच फटकारलंय। शिवाय गोदावरी संवर्धनाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत। गोदावरी प्रदूषणाबाबतच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली। यावेळी न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत पोल्स पालिका आणि राज्य सरकार गंभीर नसल्याचं न्यायालयाने दाखवून दिलंय। न्यायालयाने शिवाय नदीपात्रातील तसंच पात्रालगतची अवैध तात्पुरती आणि कायम स्वरूपाच्या बांधकामांचं सर्वेक्षण करून ती पाडून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत। याचिकाकर्त्यांनी ज्याप्रमाणे उत्तराखंड उच्च न्यायालयाने गंगा यमुना नदीला मानवी दर्जा देण्याचा आदेश दिला आहे, त्याच धर्तीवर गोदावरी नदीला देखील मानवी दर्जा देण्याची मागणी केली आहे। आज जर बघितलं तर गोदावरी नदी ही भारतातील सगळ्यात प्रमुख नद्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची आहे। आणि असं असून सुद्धा केंद्र सरकार घ्या किंवा राज्य सरकार घ्या आणि महानगरपालिका हे तिन्ही प्रकारचे प्रशासन याच्या संवर्धनासाठी आणि प्रदूषण मुक्तीसाठी अत्यंत अपयशी ठरलेले आहेत। आज जर आपण बघितलं तर गोदावरी प्रदूषणाचे दोन प्रमुख जे कारणं नाशिकमध्ये आहे ते म्हणजे गटार मिश्रित याच्यात पाणी मोठ्या प्रमाणात मिसळते, जे प्रशासनाचं आहे, आणि दुसरं म्हणजे अतिक्रमण, हे सुद्धा प्रशासनच अलाउड करते। त्याचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण गोदापात्रात मागच्या काही वर्षात झाले आणि या दोन्हीचा परिपाक म्हणून गोदावरीचं प्रदूषण आणि स्वास्थ्य अत्यंत खराब होत चालले। याचा परिणाम आपल्या नाशिकच्या प्रतिमेवर झालेला आहे शहराच्या, कारण गोदावरीमुळे नाशिकची ओळख आहे। आणि दुसरं म्हणजे पर्यटनावर होतोय, तिसरा महत्त्वाचं म्हणजे नाशिकच्या पर्यावरणावर होतोय, आणि चौथं म्हणजे खालच्या नदीपात्राच्या खाली जे शेतीवर मोठ्या प्रमाणात जे उत्पादन हे या गोदावरी नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे। आणि याचं प्रदूषण मिश्रित पाण्यामुळे तिथलं पीक पाण्याचं स्वास्थ्य पण खराब होते। त्या सगळ्याचं गांभीर्य कोणालाही नाही।